समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। पुसेगाव तालुका खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेची सुरुवात पालखी आणि मानाच्या झेंड्याचा भव्य मिरवणुकीने श्री सेवागिरी महाराज की जय या जयघोषामध्ये ढोल ताशा हलकी लेझिम बँड पथक तुतारी आणि झांज पथक यांच्या निनादात मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात झाली आहे। रविवार 14 आणि 24 डिसेंबर या कालावधीमध्ये येथील शासकीय विद्यानिकेतनच्या परिसरात आणि सातारा पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे। या यात्रेस महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश सह इतर राज्यातून 9 ते 10 लाख भाविक मोठ्या संख्येने येतात। श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मानाचा झेंडा आणि श्री सेवागिरी महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजनानंतर सुरू झालेल्या झेंडा आणि पालखीच्या मिरवणुकीत भाविक भक्त आणि ग्रामस्थांनी जागोजागी मनोभावे दर्शन घेत श्री सेवागिरी महाराज की जयच्या घोषणा दिल्या। मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या मिरवणुकीसमोर शासकीय विद्यानिकेतन, श्री हनुमानगिरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, श्री सेवागिरी विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचे विद्यार्थी, झांज पथक आणि लेझिम पथके सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख परिधान करून लेझिम, झांज पथक सामाजिक देखावे लक्षवेधक ठरले। मिरवणुकीनंतर मानाचा झेंड्याची यात्रा स्थळावर प्रतिष्ठापना करण्यात आली। दरम्यान यात्रेनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या, तर राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी खेळाडू आणि रसिकांची मोठी गर्दी जमली आहे। परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 78व्या पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी पुसेगाव नगरीमध्ये 11 दिवसाच्या या उत्सवानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणूक या ठिकाणी या मिरवणुकीने झेंडा मिरवणुकीने आज या 11 दिवसाच्या सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालणाऱ्या उत्सवानिमित्त सर्व आमच्या सेवागिरी हायस्कूल, हनुमानगिरी हायस्कूल, इंग्लिश मीडियम, पब्लिक स्कूल अशा माध्यमिक शाळा, मराठी शाळा, ग्रामस्थ भाविक वृंदाचे या समूह या ठिकाणी आज या झेंडा मिरवणुकीस सुरुवात होत आहे। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी गेले 4 दिवसापूर्वी क्रिकेटचे 4 सामने डे संपलेले आहेत। आता आज व्हॉलीबॉल शूटिंग सामने सुरुवात होत आहे। त्यानिमित्तानं आज या ठिकाणी सर्व उत्साही वातावरण पुसेगावमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या 78व्या संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ होत असलेला हा भव्य सोहळा आणि यात्रा उत्सवाची सुरुवात आज परंपरेनुसार या झेंडा उत्सवाला सुरुवात होत असते। खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या दर्शनाकरता महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अनेक प्रांतातून भाविक येत असतात आणि या यात्रेची देवस्थान ट्रस्टच्या वतीने किंबहुना सर्व शासकीय विविध उपक्रमाच्या माध्यमातून जय्यत आम्ही तयारी केलेली आहे। कोणतीही या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। आमचं यात्रेकरूंना एकच आव्हान असेल, सेवागिरी यात्रेच्या झेंडा मिरवणुकीपासून आज सुरुवात झालेली आहे। यात्रेला सातारा पोलीस दलाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी दिलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक तुषार जोशी सरांच्या आदेशानुसार जवळपास 400 होमगार्ड आणि 100 पोलीस अंमलदार या संपूर्ण 10 दिवसाच्या यात्रेकरता पोलीस दलाच्या वतीनं सेवागिरी यात्रेची भक्तजनांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत। यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरता या यात्रा कालावधीमध्ये बैलगाडा शर्यत असेल, रथ मिरवणूक असेल, इतर जे काही इव्हेंट महत्त्वाचे व्हॉलीबॉल स्पर्धा, कृषी प्रदर्शन या सर्वच ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे आणि त्या ठिकाणी रोड डायव्हर्जन देखील करण्यात आलेलं आहे। नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं। ज्या हेवी व्हेकल आहेत त्या या यात्रा कालावधीमध्ये 10 दिवस आपण या रस्त्यापासून रोड डायव्हर्जन केलेलं आहे, तर त्याचं देखील सर्व नागरिकांनी पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।
मी गणेश घाडगे, प्राध्यापक KB जाधव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.